श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांग भलं. नमस्कार भक्तांनो. तरंगत नसतो आम्ही कुठल्या लाटेवर, तरंगत नसतो आम्ही कुठल्या लाटेवर, आम्ही चालतो फक्त मामांनी दाखवलेल्या वाटेवर, आम्ही चालतो फक्त मामांनी दाखवलेल्या वाटेवर. मित्रांनो, बाळूमामा आज तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. बाळूमामा आज तुम्हाला म्हणत आहेत, अरे बाळा, या संदेशाकडे पाहून दुर्लक्ष करू नकोस. अरे मुला, तुझा किमतीचा वेळ देऊन फक्त माझा संदेश आज 7 मिनिटे ऐकून बघ. तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा चमत्कार होणार आहे. अरे मुला, जर का तू माझ्या या मताशी सहमत असशील तर कमेंटमध्ये होय बाळूमामा, मी तुमच्या मताशी सहमत आहे असे टाईप करून आजचा हा दैवी संदेश तुम्ही 7 मिनिटे ऐका. मित्रांनो, कृपया करून आजचा संदेश लक्षपूर्वक ऐका. नेहमीपेक्षा आजचा संदेश असा काहीतरी आगळा वेगळा आहे आणि तो संदेश तुम्हाला खूप आवडेल अशी माझी खात्री आहे. तर मित्रांनो, बाळूमामा आज तुम्हाला म्हणत आहेत, अरे मुला, असा चेहरा पाडून बसू नकोस रे. तुझ्या जीवनात लवकरच आनंद, ऐश्वर्य, आशीर्वाद, धनप्राप्ती, सुख समृद्धीचा वर्षाव तुझ्यावर होणार आहे. तुझे जीवन पुढील मार्गाने पुढील स्तरावर जाणार आहे. सर्व काही तुझ्या मनासारखेच होणार आहे. अरे मुला, तुला नवीन नोकरीच्या संधीसुद्धा मिळणार आहेत. मध्येच नवीन पैशाचे मार्ग निर्माण होतील, ज्याने की तुझी परिस्थिती नक्कीच सुधारेल. मामा म्हणतात, माझ्या मुला, जीवनात नेहमी चांगले कर्म कर, अनाथांचा हात धर, चुकेल्यांना मार्ग दाखव, भुकेल्यांना खाऊ घाल आणि मग चमत्कार बघ. बाळा, मी तुला आयुष्यामध्ये कशाचीच कमी पडू देणार नाही. फक्त तू सत्कर्म मार्गानं, चांगल्या मार्गाने तू तुझे कार्य करत राहा. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, म्हणूनच म्हणावंसं वाटतं की बाळूमामा शरण आलो मी तुझ्या दारी, बाळूमामा शरण आलो तुझ्या दारी, संकटांना मामा पाठवा माघारी, संकटांना मामा पाठवा माघारी. जय बाळूमामा. मामा म्हणतात, माझ्या बाळा, नेहमी तुझ्या चित्तामध्ये माझे नामस्मरण करत राहा. मग बघ तुझं जीवन कसं सोपं आणि सुंदर होऊन जाईल. मित्रांनो, आजच्या दैवी संदेशात बाळूमामा तुम्हाला काय सांगत आहेत हे लक्षपूर्वक ऐका. मामा म्हणत आहेत, अरे मुला, आयुष्यामध्ये संकटे आली, मनातली इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून खचून जाऊ नकोस. आयुष्यामध्ये कितीही मोठं संकट येऊ दे, त्या संकटाला बजावून सांग की अरे संकटा, मी ब्रह्मांडाचा सेवेकरी आहे, मी ब्रह्मांडाचं बाळ आहे रे. माझ्या ब्रह्मांडाच्या दरबारामध्ये तुझा कसल्याही प्रकारचा निभाव लागणार नाही. मित्रांनो, आयुष्यामध्ये संकट खूप मोठं आलं म्हणून खचून बसू नका, तर त्या संकटाला सांगा की आपले ब्रह्मांड नायक किती मोठे आहेत. आपल्या ब्रह्मांडाच्या दरबारामध्ये कसल्याही वाईट शक्तीचा, संकटाचा अजिबात चालाव चालत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणूनच मित्रांनो, आज अंतःकरणातून कळकळीने मला मामांना म्हणायचं आहे की अहो मामा, वाट चुकलोय, थोडी वाट दाखवा ना. अहो मामा, वाट चुकलोय, थोडी वाट दाखवा ना. वादळात हरलेल्या जहाजाला थोडा काळ दाखवा ना. अंधार खूप आहे, थोडा प्रकाश दाखवा ना. अहो मामा, भूक खूप लागली, थोडं नाम घेण्याची शक्ती द्या ना. बाळूमामा, मी तुम्हाला मागत राहीन, तुम्ही मला देत राहाल, पण आज एक शेवटचं वचन द्या ना. कधीही सोडणार नाही या बालकाची साथ, कधीही काढणार नाही या बालकाच्या डोक्यावरचा हात, कधीही सोडणार नाही या बालकाचा हात, असं आज मला तुम्ही शेवटचं वचन द्या ना. मित्रांनो, अडचणी आयुष्यामध्ये नाही तर आपल्या मनात असतात. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मनावर विजय मिळवाल त्या दिवशी तुमच्या आयुष्यातील बऱ्यापैकी अडचणी दूर झालेल्या असतील, हे लक्षात ठेवा. म्हणून बाळा, आयुष्यातील अडचणींना किती कवटाळून बसायचं हे आता तूच ठरव. आयुष्यात प्रेम, त्याग, समर्पण, विश्वास त्याच गोष्टीसाठी बाळगाव्यात जी व्यक्ती तुमच्या पाठीमागे सुद्धा तुमच्याशी प्रामाणिक असते. मित्रांनो, आजच्या कलियुगातील
एक सत्य परिस्थिती, एक सत्य घटना म्हणजे तरुणपणी वाढदिवस आणि म्हातारपणी काळ दिवस हे जीवनाचं समीकरण आजच्या कलियुगात चालू आहे. मित्रांनो, जीवनात अपयश आलं म्हणून खचून जाऊ नका. जे नशिबात होतं तेच घडतं. सर्व काही नशिबावर सोडून द्या. मित्रांनो, जीवन हे खूप सुंदर, छोटं आहे, तितकंच बहुमोल आहे. लक्षात ठेवा, जीवन हे एकदाच मिळतं, म्हणून भविष्याचा विचार करू नका. मित्रांनो, फुलांना सुद्धा माहीत नसतं की उद्या सकाळी आपल्याला मंदिरात जायचं आहे की स्मशानात जायचं आहे. म्हणून मित्रांनो, भविष्याचा जास्त विचार करू नका. तुमच्या जीवनातील सर्व चिंता, दुःख, अडचणी, सर्व संकट, सर्व काही मामांच्या चरणी समर्पित करा आणि तुम्ही तुमचे जीवन निसंकोचपणे चिंतामुक्त होऊन जीवन जगा. मामा सांगतात, अरे मुला, नाती जपण्याचा प्रयत्न कर. कारण मित्रांनो, आजच्या युगामध्ये माणूस इतका एकटा पडत चाललाय ना, फोटो काढायला सुद्धा कोणी शिल्लक उरलं नाही. म्हणूनच मित्रांनो, म्हणावंसं वाटतं की मरता तर केव्हाही येतं, मरता तर केव्हाही येतं, पण जगता आलं पाहिजे. सुख केव्हाही येतं, पण दुःख पचवता आलं पाहिजे. रंग सावळा असला म्हणून काय झालं, आपलं कर्तृत्व गोरं पाहिजे. रंग गोरा असला म्हणून काय झालं, मनातली काजळी काढता आली पाहिजे. यशाने माणूस उंच जातो, पाय जमिनीवर ठेवता आले पाहिजे. मिळालेल्या यशात समाधान मानून आनंदी जीवन जगता आले पाहिजे. पाप काय कसंही करता येतं, परंतु आयुष्यामध्ये पुण्य करता आलं पाहिजे. ताट काय कुणीही राहतं, पण जरा झुकून राहता आलं पाहिजे. जीवनात ठेच ही लागतेच, पण ते सहन करता आली पाहिजे. मलमपट्टी करून तिला पुन्हा चालवता आलं पाहिजे. शहाण्याचं सोंग घेऊन वेडं होता आलं पाहिजे. कशाच्या बळी न पडता आनंदी जीवन जगता आलं पाहिजे. मित्रांनो, जगण्याच्या लढाईत उणीव ही कायम भासत राहते, परंतु ती उणीव भरता आली पाहिजे. हस्ती आणि अश्रूंचा मिलाफ करून आनंदी राहता आलं पाहिजे. आयुष्य हे खूप सुंदर आहे, ते भरभरून जगता आलं पाहिजे. मामा म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, माझ्या नामस्मरणाने तुझ्या आयुष्यामध्ये कसल्याही प्रकारचं संकट येणार नाही आणि जरी आलं तर ते टिकणार नाही. त्यासाठी तुला मी सांगितलेल्या या गोष्टी करायच्या आहेत. माझ्या बाळा, जीवनात सतत नेहमी माझे नामस्मरण करत राहा, माझे चिंतन करत राहा. तुझ्या आयुष्यात कसल्याही प्रकारचं विघ्न, संकट येणार नाही आणि तुला कशाचीच कमी पडणार नाही. मामा सांगतात, तुमच्या जीवनातील अपयशाची काही प्रमुख कारणे आहेत जे तुम्हाला समजू शकत नाहीत. म्हणून बाळा, आज मी तुझ्याकडे हीच प्रमुख कारणे सांगण्यासाठी आलो आहे. माझ्या मुला, तुमच्या आयुष्यात समस्या का येत आहेत याची प्रमुख कारणे तुम्हाला माहीत असतील तर तुम्हाला समजेल की तुमचे जीवन योग्य बनवण्यासाठी तुम्हाला आज तुमच्या आयुष्यात काय करावे लागेल. तुमच्या आयुष्यातील पहिले कार्य म्हणजे जे तुम्ही सध्या करत आहात ते म्हणजे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट इतरांना सांगणे. मामा म्हणतात, अरे माझ्या प्रिय बाळा, जेव्हा तू तुझ्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी इतरांना सांगतोस तेव्हा तू कधीच पुढे जाऊ शकत नाहीस. तुम्हाला वाटते की तुमच्या गोष्टी ऐकून समोरची व्यक्ती तुम्हाला मदत करेल, पण ही सर्वात मोठी चूक आहे. जीवनात प्रत्येकाचे स्वतःचे योगदान असते. जेव्हा तुम्ही एखाद्यावर पूर्णपणे विश्वास ठेवता आणि त्याला तुम्ही तुमच्या सर्व खास गोष्टी सांगता, तेव्हा तो व्यक्ती तुमच्या त्या खास गोष्टींचा फायदा घेतो. जर तुमचा बाळूमामांच्या या योजनेवर पूर्णपणे विश्वास असेल तर आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि मेंढी माऊली, मी तुझं बाळ आहे असे टाईप करा. मामा म्हणतात,
माझ्या बाळा, आज मी तुला विचारतो, जेव्हा तुला आयुष्यात इतरांची गरज असते तेव्हा तुझ्या आयुष्यात किती लोक तुझ्या मदतीला येतात? जर का तुम्हाला याचे उत्तर माहीत असेल तर तुम्ही स्वतःला विचारा की तुम्ही इतरांवर इतका विश्वास का ठेवता? जेव्हा तुम्हाला त्याची सर्वात जास्त गरज असते तेव्हाच त्यावेळी ते तुम्हाला सोडून जातात. तुम्ही तुमच्या आयुष्यात नेहमीच अशा लोकांना साथ देतात, मग ते लोक तुमचे कितीही वाईट करत असतील. मामा म्हणतात, अरे माझ्या प्रिय बाळा, तुलाही आयुष्यात एक ना एक दिवस नक्कीच यश मिळेल. म्हणून त्यासाठी तुला थोडीशी मेहनत हवी आहे. जर का तुम्ही थोडेसे कष्ट केले आणि तुमच्या कामामध्ये सुधारणा केली तर तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. मामा म्हणतात, मला माहीत आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप प्रयत्न करत राहता, पण तुम्ही जे प्रयत्न करत आहात त्यातून तुम्हाला कोणता फायदा होत आहे हे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. माझ्या मुलांनो, लक्षात ठेवा, काही प्रयत्न आयुष्यामध्ये तितके महत्त्वाचे नसतात की जितका आपण विचार करतो. पण जेव्हा आपण कोणत्या प्रकारचं काम करावं हेच समजत नाही तेव्हा आपण जे आपल्याला योग्य वाटतं तेच करावं. सहमत असाल तर होय, मी सहमत आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा. मामा म्हणतात, आज मी तुम्हाला सांगत असलेल्या मार्गावर चालत राहा. तुम्हाला कोणते काम करायचे आहे आणि कोणते काम करायचे नाही याची काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला तुमच्या आयुष्यात हवे असलेले सर्व काही मिळवण्यासाठी तुम्ही कोणती कृती करू शकाल हे मी तुम्हाला सांगतो. जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात योग्य वेळी योग्य गोष्ट करत नाही तेव्हा तुमच्या आयुष्यात संकट येते आणि मग तेव्हा तुम्ही स्वतःला वाचवू शकणार नाही. मामा म्हणतात, माझ्या बाळा, हे जीवन आहे, हे कधी बदलेल हे कोणालाच माहीत नाही. पण येणाऱ्या संकटासाठी तुम्ही अगोदरच तयारी केली तर आयुष्यात तुम्हाला कधीही संकटाशी सामना करावा लागणार नाही. या जगाचं ऐकू नकोस, ते कधीही तुझं नव्हतं आणि उद्याही असणार नाही. जे तुझे आहेत ते तुझ्यावर प्रेम करतात आणि सदैव तुझ्या सोबत असतील. मामा म्हणतात, माझ्या बाळा, हे जग काय आहे? आज हे जग तुझे आहे तर उद्या हे जग दुसऱ्याचे आहे. तुला तुझ्या आयुष्यात जे करायचे आहे तेच कर, जे तुझ्या आयुष्याला योग्य दिशेने घेऊन जाईल. असे काम करण्यास कधीही घाबरू नका, कारण कामे हीच तुमची ओळख आहे जी तुम्हाला नेहमी नवीन उंचीवर घेऊन जाईल. जर तुम्ही तुमचे जीवन आळशीपणापासून मुक्त केले तर मी तुम्हाला वचन देतो, मी वैयक्तिकरित्या तुमचा हात धरून तुम्हाला यशाच्या शिडीवर घेऊन जाईल. मामा म्हणतात, तू तुझं पहिलं पाऊल टाक आणि बाकीची सगळी पावलं मी आपोआप उचलेन. हे माझं तुला वचन आहे. माझ्या बाळा, तू माझी पूजा कर. देवामध्ये इतकी शक्ती आहे की तो दुर्बल व्यक्तीमध्येही शक्तीचा साठा भरून काढू शकतो. माझ्या बाळा, जेव्हा तू
माझी पूजा करशील तेव्हा तुझे मन शांत राहील आणि त्या शांत मनाने तू या जगामध्ये काहीही साध्य करू शकशील. मामा म्हणतात, भक्ती केल्याने तुझे मन बाहेरील गोष्टीपासून हळूहळू दूर होईल आणि माझा आश्रय घेईल. जेव्हा हे घडू लागते तेव्हा तुला ती ऊर्जा तुझ्या आतमध्ये जाणवते. फक्त लक्षात ठेवा, या जगात देवापेक्षा कोणतीही मोठी शक्ती नाही. जर तुम्ही देवाचे असाल तर देव नेहमी तुमचे रक्षण करेल. जर तुम्ही स्वतःला सर्वात मोठे समजाल तर तुम्ही नेहमीच संकटात असाल. कारण तुमच्यापेक्षा एकच शक्ती या जगात मोठी आहे, ती म्हणजे देवाची शक्ती. आज मी तुम्हाला स्वर्गातून जे काही हवे आहे ते सर्व देतो. जो व्यक्ती इथे पोहोचला आहे आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐकला आहे तोच खरा माझा भक्त आहे आणि त्याला हव्या असलेल्या सर्व गोष्टीत तो पात्र आहे. म्हणूनच मित्रांनो, तुम्हाला सांगावंसं वाटतं की जरा का थोडेही भरकटणार, लगेच माऊली डोळे वटारणार. हाताशी धरले आपल्याला, मग आहे का हिंमत काळाची तरी जवळ यायला. हे ब्रह्मांडही थरथरते पाहून माझ्या माऊलींना, अनंत जन्मीचे पुण्य आलंय फळाला. जसा आईचा आधार तान्ह्या लेकराला, तसाच आधार गुरुमाऊलींचा आपल्याला. नुसते दर्शनही पुरेसे होते पतिताचे पावन व्हायला. म्हणूनच काय तोटा आहे आपल्या भाग्याला, सद्गुरूंचे पाय आहेत डोके ठेवायला. मित्रांनो, शब्दामध्ये सुद्धा व्यक्त करता येणार नाही इतकी माझ्या मामांची लीला अगाध आहे. आणि आपण या ब्रह्मांडाच्या शक्तीमध्ये सापडला आहोत. या ब्रह्मांडाची सेवा करण्याचं परमभाग्य आपल्याला लाभलं आहे. यापेक्षा दुसरी आनंदाची कुठली गोष्ट असू शकते. मित्रांनो, मामांची लीला व्यक्त करायला बसल्यानंतर 7 जन्मसुद्धा अपुरे पडतील इतकी माझ्या ब्रह्मांडाची शक्ती अगाध आहे. मामा म्हणतात, अरे बाळा, तुझ्या चांगल्या कर्माचं फळ हे तुला नक्कीच मिळत असतं. तुझे चांगले कर्म आणि तुझा स्वभाव हे तुला त्या फळाच्या जवळ नेत असतं. जाणून घे, समजेल बाळा, जीवन हे आधी ऊन आणि नंतर पाऊस असतं. मामा म्हणतात, तुझी काळजी आहे मला, तू सतत चिंता करू नकोस. कळत न कळत बरंच काही तुझ्या आयुष्यामध्ये घडलंय, म्हणून तू दुःखी होऊ नकोस. तुझे कल्याण करण्याकरिता असे मेंढी माऊली सर्व ठाई, तुझे कल्याण करण्याकरिता असे मेंढी माऊली सर्व ठाई. फिरे अनेक क्षेत्र ते आदमापूर पायी पायी. मामा नाम रुजावा मनोमनी, चित्त अखंड ठाई ठाई. मामा म्हणतात, अरे बाळा, तुझ्या स्वप्नांच्याही पलीकडे तुला खूप काही मी देणार आहे. त्या सर्व गोष्टी मिळवण्यासाठी तू खूप कष्ट आणि प्रयत्न केले आहेस. अरे बाळा, तुझ्या या कार्याला, तुझ्या या प्रयत्नांना पाहून वेळसुद्धा तुझ्यासमोर नक्कीच हरेल आणि जे सुख तुला हवं आहे ते सर्व सुख तुझ्या पदरात नक्कीच पडेल. हा माझा तुला आजच्या दैवी संदेशातून आशीर्वाद आहे. प्रत्येक सूर्योदयाला माझं ध्यान कर, आशीर्वाद मिळेल. आणि हा संदेश ऐकल्यानंतर बाळूमामांच्या नावानं चांग भलं टाईप कर. मामा सांगतात, कष्टाने मिळवलेली प्रतिभा सहज कुणालाही मिळत नसते. जे तुला दिसून येत नाही ते आपल्या मेंढी माऊलींना सर्व काही दिसत असतं. म्हणून बाळा, स्वतःला कमी समजू नका. वादळात दिवा लावण्याचा प्रयत्न करा. यश तुमच्या पायाशी लोळत राहील. हा शब्द लक्षात असू द्या. जर जीवनात तुम्ही शांत राहणं आणि माफ करणं शिकाल तर तुम्हाला डोंगरसुद्धा
स्वतः रस्ता बनवून देईल. इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं, पण विज्ञान सांगतं की भविष्यकाळात सुख आहे. पण अध्यात्म सांगतं की विचार चांगले आणि मन स्वच्छ असेल तर जीवनात दररोज सुख मिळतं. जीवन हे भविष्यात आहे ना भूतकाळात आहे, तर जीवन हे क्षणी वर्तमानात आहे. आयुष्यात जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे भविष्यात होणार आहे ते चांगलंच होणार आहे. तुझं माझं, लहान मोठं असे भेदभाव मनातून काढून टाका. मन पूर्णपणे तुमचं आहे, पण तुम्ही सर्वांचे आहात. मन हे अशांत आहे आणि त्याला नियंत्रित ठेवणे कठीण आहे, परंतु विशिष्ट अभ्यासाने मनाला वश करता येते. मामा सांगतात, मनाच्या शांततेशिवाय या जीवनात कोणतीही गोष्ट संपत्ती नाही. कोणताही माणूस त्याच्या जन्माने नाही तर त्याच्या कर्माने महान होतो. फळाची अपेक्षा न ठेवता काम करणे हेच खरे कर्म आहे आणि ईश्वर चरणी समर्पित तोच खरा धर्म. बाळूमामा पदोपदी हेच सांगतात. जेव्हा माणसाच्या गरजा बदलतात तेव्हा त्यांची बोलण्याची पद्धत सुद्धा बदलते. या जीवनात शांत राहण्यापेक्षा दुसरं कोणतंच मोठं उत्तर नाही आणि माफ करण्यापेक्षा दुसरी कोणतीच शिक्षा नाही. सतत संशय घेणारा माणूस या जगात नाही तर तो कुठेच आनंदी राहू शकत नाही. जर मनाला नियंत्रित नाही केलं तर तेच मन शत्रूप्रमाणे काम करेल. कोणीच आपल्या कर्मापासून पळून जाऊ शकत नाही, कारण काहीही झाले तरीही कर्माचे फळ हे भोगावेच लागते. माणूस त्याच्या विश्वासाप्रमाणे असतो. तो जसा विश्वास ठेवतो तसे त्याचे व्यक्तिमत्व बनते. मामा सांगतात, अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच निर्णय घेऊ नका, कारण या दोन्ही परिस्थितीत तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकत नाही. ज्या माणसाकडे संयम असतो त्या माणसाची बरोबरी आयुष्यात कोणीच करू शकत नाही. माणूस नेहमी त्याच्या नशिबाला दोष देतो, पण हे त्याला माहीत असतं की नशिबापेक्षाही मोठं त्याचं कर्म असतं आणि ते पूर्णपणे त्याच्या हातात असतं. सत्य कधीच सांगत नाही की मी सत्य आहे, पण खोटं नेहमी ओरडून सांगतं की मी सत्य आहे. ज्याचा परिणाम चांगला तेच चांगले कर्म असतात, नव्हे तर चांगले कर्म तेच ज्याचा उद्देश वाईट नसतो. पृथ्वीवर जसे ऋतू बदलतात तसेच माणसाच्या आयुष्यात सुख दुःख येत असतात. इंद्रिय आणि जाणीव यातून निर्माण होणारा आनंद नेहमी दुःखाला कारणीभूत ठरतो. प्रेमाचा अर्थ आहे सेवा करणे. सेवा करणे म्हणजे सतत आनंदी असणे. जी गोष्ट तुम्हाला कधीच आवडत नाही ती गोष्ट तुम्ही दुसऱ्यांसाठी करू नका. माणसाचे हृदय पवित्र असेल तर त्यांचे प्रेम बाहेरूनही पाजळू लागते. मामा म्हणतात, अरे बाळा, जीवनात यश मिळवणं सोपं नाही. त्यासाठी कष्ट आणि चांगल्या विचारांची सुद्धा गरज असते. म्हणून हा संदेश नक्की शेवटपर्यंत ऐका. जेव्हा तुमच्या मनात गोष्ट थांबवण्याचा विचार येईल तेव्हा तुम्ही विचार करा की त्या गोष्टीची सुरुवात का केली. लोकांच्या बोलण्यामुळे किंवा परिस्थितीमुळे निराश होऊ नका, कारण या दोघांनाही तुमच्या प्रतिक्रियेशिवाय महत्त्व नाही. लक्षात ठेवा, जर तुम्हाला तणाव हाताळता आला नाही तर तुम्हाला यशही हाताळता येणार नाही. प्रत्येक दिवस हा तुमचं आयुष्य बदलण्यासाठी मिळालेली एक नवीन संधी आहे. आयुष्यातील प्रत्येक दुःख माणसाला धडा शिकवतं आणि तो धडा माणसाला बदलतं. स्वतःवर विश्वास ठेवणे हेच मोठं गुपित यश आहे. फक्त मामांवर विश्वास ठेवा, सर्व काही तुमच्या मनासारखं होईल. कदाचित आज तुम्हाला यश नाही, परंतु येणाऱ्या काळात यश हे तुमची सावली आहे. तिला पकडण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही तुमचे कार्य करत राहा, चालत राहा, ती आपोआप तुमच्या मागे येईल. लक्षात ठेवा,
जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता तेव्हा तुमच्या मागे सावली येते. आयुष्यात समस्या असतील तरच तुम्ही यशाचा आनंद घेऊ शकता. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत अनुभव घ्या, कारण अनुभव हा जगातील सर्वात मोठा शिक्षक आहे. आयुष्यात कितीही संघर्ष करावा लागला तरीही मागे हटू नका, कारण जो संघर्षातून मार्ग काढतो तोच खरा विजयी असतो. जितका मोठा संघर्ष होईल तितकंच मोठं तुम्हाला यश मिळेल. मामा म्हणतात, आता उठा, जागे व्हा. तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमचे लक्ष्य प्राप्त करू शकत नाहीत. एक वेळा एकच काम करा, त्या कामामध्ये तुमचा पूर्ण आत्मा घाला आणि तुमचं सर्व दुःख, अडचणी, त्रास, सर्व काही इडापिडा विसरून जावा. त्यामध्ये यश फक्त आणि फक्त तुमचंच असेल. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही देवावरही विश्वास ठेवणार नाही. लोक तुमची स्तुती करोत अथवा निंदा, तुमचं लक्ष तुमच्यावर कृपा करू किंवा नका करू, तुमचा मृत्यू आज असो किंवा उद्या असो, आपल्या मार्गावरून कधीही भटकू नका. गरज संपली की विसरणारे फार असतात, गरज नसतानाही आपली आठवण काढणारे फार कमी असतात. गेलेला काळ कधीही बदलता येत नाही, परंतु येणारा काळ आपल्या हातात आहे. आयुष्यात जास्त नाही पण एवढेच यशस्वी व्हा की आपल्या आईबाबांची इच्छा पूर्ण करता येईल. आयुष्यात जर काही तुम्हाला घडवायचे असेल तर प्रसिद्धी बदला, देह नाही. आयुष्य हे पुढे जाण्याचं नाव आहे, थांबायचं नाही. जर तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं असेल तर सूर्यासारखं जळावं लागेल. यश मिळवण्यासाठी लढावं लागतं आणि सोपं बनवण्यासाठी समजावं लागतं. संधी मिळत नाही, ती मिळवावी लागते. तुम्ही जितकं कठीण काम कराल तितकंच यश तुमच्या मागे मागे येईल. यशाचं सिक्रेट म्हणजे कुठलीही गोष्ट हटके मार्गानं आणि जिद्दीने करा. यश म्हणजे अशी एखादी गोष्ट माहीत असणे, ती इतरांना माहीत नाही. प्रत्येकालाच पहिल्याच प्रयत्नात यश मिळेल असे नसते, परंतु अपयशाने हारून जाता कामा नये. यश हे निश्चित मिळणार आहे, परंतु तुम्ही केलेल्या कर्मावर विश्वास ठेवा. आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ आहे. चांगली पाने मिळणे हे आपल्या हातात नसते, परंतु मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळणे यावर यश अवलंबून असते. खेळणारे जिंकण्यासाठी खूप वेळा अगोदर हरलेले असतात, हे लक्षात ठेवा. एकदा गंगेला विचारण्यात आले की तुझ्या पात्रात अंघोळ केल्यानंतर सर्व पापे धुतली जातात, मग तू त्या पापांचे काय करतेस? ती म्हणाली की मी समुद्रात नेऊन टाकते. समुद्राला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस? की समुद्र म्हणाला, मी ती सर्व पापे ढगात नेऊन टाकतो. ढगाला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस? ढग म्हणाला, ती सर्व पापे मी पावसाच्या स्वरूपात त्यांच्या घरावर नेऊन टाकतो. लक्षात ठेवा, कालचक्र असेच आहे. तुम्ही जे करणार तेच तुम्हाला परत मिळणार. भगवंत जसा ठेवेल तसेच राहण्याचा प्रयत्न करा. समाधानी राहा, ठेविले अनंत तैसेची, राहावे चित्ती, असू द्यावे समाधान. जय बाळूमामा. मित्रांनो, खूप जणांना असा प्रश्न पडतो की आम्ही मांसाहार करतो, तर आम्ही बाळूमामांची सेवा करावी की करू नये? त्याचबरोबर मांसाहार केल्यावर इतर देवतांची सेवा करावी की नाही? मांसाहार करायचं नाही असं म्हटलं तरीही तो अडथळा बनून मध्येच येतो. अशा प्रकारच्या विचारांचं आपल्या मनामध्ये वादळ निर्माण होतं. तर पण मांसाहार करून बाळूमामांची सेवा कशी करायची? मी मांसाहार करत नाही, परंतु घरातील सर्वच कुटुंब मांसाहार करतात. पण त्या दिवशी मी बाळूमामांची सेवा करू शकतो की नाही? मांसाहार केल्या दिवशी सेवा करावी की नाही? कशी करावी? कोणते नियम पाळावे? अशा प्रकारचे प्रश्न आपल्या मनामध्ये गोंधळ घालतात आणि मग अशा विचारातून सेवेमध्ये मन लागणं खूप कठीण असतं. त्यामुळे तुमच्या मनात असलेल्या
सर्व प्रश्नाची उत्तरे आज आपण पाहणार आहोत. आपल्या सर्वांची इच्छा असते की बाळूमामांची सेवा मी करावी, परंतु मांसाहार या कारणामुळे आपल्या मनामध्ये नकारात्मकता वाढण्याचं काम करते. एकीकडे आपल्याला वाटतं की आज आपण बाळूमामांची सेवा करावी, पण दुसरीकडे आपण मांसाहार केलेला असतो. आपलं मन, आपलं अंतःकरण अशुद्ध असतं. पण जेव्हा आपण शुद्ध शाकाहारी अन्न ग्रहण करतो तेव्हा आपल्या मनामध्ये कुठलेही नकारात्मक विचार आपल्या मनात येत नाहीत. पण जेव्हा तुम्ही मांसाहार अन्न ग्रहण करता तेव्हा तुम्ही स्वतःला अशुद्धरित्या अयोग्य समजता आणि तेव्हा आपल्या देवतांची, आपल्या बाळूमामांची सेवा करणे अयोग्यच असते. ज्या दिवशी घरामध्ये मांसाहार जेवण बनलेले असते त्या दिवशी घरात दररोजच्या सारखे प्रसन्न वातावरण नसते. घरामध्ये अशांतता वाटते. जर तुम्ही त्याकडे अतिशय बारकाईने लक्ष दिले तर तुम्हाला त्याचा अनुभव येईल. मांसाहार हा बाळूमामांच्या सेवेतील अडथळा बनू शकतो. त्यासाठी त्यावर एक उपाय आहे. ज्या दिवशी तुम्ही मांसाहार अन्न ग्रहण केले आहे त्या दिवशी तुम्ही बाळूमामांची सेवा न केलेलीच बरी. त्या दिवशी बाळूमामांची सेवा कसल्याही प्रकारे करू नका. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही मांसाहार केला आहात तो दिवस तुमचा बाळूमामांच्या नामस्मरणाशिवाय व्यर्थ गेला आहे असे समजा. कारण एका ग्रंथात लिहिले आहे, ज्या दिवशी पुण्य घडले नाही तो दिवस गेला वाया. तया येमाशी करुणया नाही करावे पुण्य तात्काळ. या वाक्याचा अर्थ असा आहे, ज्या दिवशी आपल्या हातून पुण्य घडणार नाही तो दिवस आपला वाया गेला आहे असे समजावे. परंतु त्या येमाला दया नसते, म्हणून तात्काळ पुण्य करावे लागते. परंतु या मांसाहारामुळे आपला एक दिवस मात्र व्यर्थ गेला हे मात्र निश्चित आहे. हे सर्व प्रश्न तुमच्या मनातील झाले, पण तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा की मी मांसाहार करतो हे बाळूमामांना आवडत असेल की नाही, याचे उत्तर तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा. ही माहिती अनेक माध्यमातून एकत्रित केलेली आहे, त्यामुळे कुणीही याचा संबंध अंधश्रद्धेशी जोडू नका हीच विनंती आहे. मामांचे प्रेम समजण्यासाठी आपले मन पूर्णपणे शांत ठेवावे. जेव्हा आपले मन शांत असते तेव्हा ते खूप शक्तिशाली असतात. मित्रांनो, मेंढी माऊली असं नाव मुखामध्ये घेतलं की पटकन आपल्या डोळ्यासमोर बाळूमामांची मूर्ती उभी राहते. श्री खंडेरायांचा अवतार मानण्यात येणाऱ्या श्री संत बाळूमामांचे अनेक भक्त आहेत. मामा सांगतात, नेहमीच चांगले कर्म करत राहायचे, एक ना एक दिवस त्याचे फळ मिळणारच. जे बाळूमामांच्या सेवेमध्ये तल्लीन होऊन मामांची सेवा करतात त्यांना बाळूमामा नेहमीच संकटातून तारतात. आयुष्यात कितीही संकटे आली तरीही बाळूमामांचे नामस्मरण केल्यानंतर आणि बाळूमामांनी जीवनाबद्दल सांगितलेले सार लक्षात घेतल्यानंतर नक्कीच जीवनाचे सार्थक होते. बाळूमामांची अगाध महिमा आणि त्यांनी त्यांच्या अवतारामध्ये केलेले कार्य हे अपार आहे. रोजच्या जीवनात आपण कसेही जगतो, पण आपल्या आयुष्यात काय बरोबर आहे आणि काय चुकीचे आहे हे पडताळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मामा म्हणतात, श्रीमंतीचा गर्व नको, स्वाभिमानाने जगा, मीपणा सोडा, सर्वांशी प्रेमाने वागा, मन परमेश्वराच्या चिंतनात गुंतवा, थोर मोठ्यांचा आदर करा, कर्मावर आणि मामांवर विशाल विश्वास ठेवा. आयुष्यात कितीही संकटे आली तरीही त्यातून बाहेर या. हातातील रेषेमध्ये भविष्य पाहू नका, त्याच हाताने प्रामाणिक काम आणि मुखामध्ये मामांचं नाम राहू द्या. एखादी गोष्ट ती तेव्हाच शुद्ध असते तेव्हा ती एखाद्या चांगल्या व्यक्तीला शुद्ध मनाने योग्य वेळी दिली जाते. विनाकारण चिंता आणि भीती एखाद्या रोगाप्रमाणे आहे, ती तुम्हाला आतून टोकरत जाते. मामा म्हणतात, जीवन हे भविष्यात आहे ना भूतकाळात, तर जीवन हे क्षणी वर्तमानात आहे. आयुष्यात जे झाले ते चांगलेच झाले आहे, जे होत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे आणि जे होणार आहे
ते माझ्या कल्याणासाठीच होणार आहे. मामा सांगतात, कितीही विपरीत परिस्थिती असू द्या, मनुष्य हा श्वास घ्यायला विसरत नाही. तो कोठून तरी हवेचा स्रोत शोधतोच आणि श्वास घेतल्याशिवाय राहत नाही. त्याचप्रमाणे यशाची ओढ लागलेला मनुष्य कितीही विपरीत परिस्थिती असू द्या, यश खेचून आणतोच. कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते की आपल्यालाही वाटतं की हे दिवस माझे केव्हा संपतील. पुन्हा पुन्हा त्याच अडचणी, तेच संकट माझ्या आयुष्यात येतात. हे केव्हा संपेल? मी आता हे सगळं सहन नाही करू शकत, कारण प्रत्येक वेळी नवा प्रॉब्लेम माझ्या पुढे उभा आहे. अशा वेळी काय करावे? डोळे घट्ट बंद करून श्री संत बाळूमामांचा फोटो डोळ्यासमोर आणून अगदी मनापासून श्रद्धेने अंतःकरणातून श्री संत बाळूमामांच्या नावाचं ध्यान करावं. बाळूमामांचा चेहरा डोळ्यासमोर आणून मामांना सांगावे, मामा, माझे सर्व दुःख, माझे सर्व संकट, अडचणी, समस्या सर्व काही तुमचे आहे आणि मी मात्र तुमचा आहे. माझं आयुष्य तुमचं, माझं सर्वस्व तुमचं. आता तुम्ही काय आहे ते बघा. मी कसलंही टेन्शन घेणार नाही. माझं टेन्शन आता तुम्ही घ्या. मामांवर सर्व सोपवा आणि चिंतामुक्त होऊन मामांवर विश्वास ठेवा. मामा सर्व काही ठीक करतील. मामा म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुला अशाच प्रकारे जगायचं आहे जिथे तुला मान मिळेल, जिथे तुला मतं ठेवण्याची मुभा मिळेल. मनामध्ये नेहमी सकारात्मक विचार ठेव. तेव्हाच तर तू या जगामध्ये स्वाभिमानाने जगू शकणार. अरे बाळ, तू कुणाच्या शब्दाखाली दबला जाणार नाहीस. अशाच प्रकारची जगण्याची रीत बनव. आयुष्यात जो व्यक्ती आपल्या पूर्ण शक्तीचा वापर करून एखादी गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करतो, तेव्हा त्याच्या कष्टाला पाहून यश त्याच्या पायाशी लोटांगण घातल्याशिवाय राहत नाही. आपल्या समाजात अशा प्रकारची अनेक लोक आहेत, ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित करून जिद्दीद्वारे अनेक गोष्टी प्राप्त केल्या आहेत. आयुष्याच्या प्रवासात लोक आपल्यावर टीका करणारच, अपमान करणारच, पण यात सर्वात महत्त्वाचं असतं म्हणजे या सर्व गोष्टींना मोटिवेशन बनवून सक्सेस मिळणं आणि न थांबता चालत राहणं. जो व्यक्ती या प्रसंगातून शिकून पुढे जातो तो आयुष्यात सक्सेसफुल होतो. जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे नशिबालाही कमीपणा घ्यावा लागतो. सुंदर क्षणाची वाट पाहण्यापेक्षा लाभलेला क्षण सुंदर करा. 1 मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही, पण 1 मिनिट विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच आयुष्य बदलू शकतो. मामांची शिकवण नेहमी लक्षात ठेवा. आपल्याबद्दल कोणीही कितीही वाईट विचार करू द्या, पण आपण कुणाबद्दलही वाईट विचार करायचे नाहीत. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं.